भारताच्या सर्वात गजबजलेल्या शहरांमधील गर्दीच्या वॉर्डमध्ये दरवर्षी हजारो नवजात बाळांचा जन्म होतो. त्यापैकी अनेक वेळेआधी जन्मलेली, आकाराने लहान आणि खूप नाजूक असत. काही दशकं त्यांच्या जिवंत राहण्याबद्दल शंका होती, जोपर्यंत एका डॉक्टरने हे बदलण्याचा निर्णय घेतला नाही. मानवीय दयेचे अमृत, डॉक्टर अर्मिडा फर्नांडेस, पद्मश्री 2026. कर्नाटकातील धारवाड या ऐतिहासिक शहरात 1943 मध्ये एका प्रेमळ खेळकर मुलीचा जन्म झाला, एका कवी आणि एका गृहिणीच्या घरी. लहानपणी आई आम्हाला नेहमी म्हणायची की तुम्ही गरिबांना द्या, देव तुम्हाला 100 पट देईल. वैद्यकीय शिक्षणात त्या आपल्या वर्गात अव्वल ठरल्या आणि पुढील शिक्षणासाठी धारवाडहून मुंबईला आल्या आणि त्या बनल्या बालरोग तज्ज्ञ. त्यांनी गरिबांसाठी काम करण्यासाठी मुंबईतील महानगरपालिका रुग्णालयात काम सुरू केलं आणि त्यावेळी नवजात मृत्यूदर पाहून त्या हादरून गेल्या. सूक्ष्म अभ्यासाच्या आधारे त्यांनी धाडसी निर्णय घेतले. अंघोळ बंद, ग्लुकोज पाणी बंद, टॉप मिल्क, पशु दूध बंद, इन्क्युबेटर वापरणंही बंद. ह्या सगळ्यामुळे इन्फेक्शन होत होते. त्याऐवजी तेल वापरले गेले, ऊब देणारे दिवे लावले गेले. संसर्ग कमी झाला, जगण्याचं प्रमाण वाढलं आणि संशय घेणाऱ्यांनाही पटलं. आज हेच उपाय जगभर वापरले जातात. पण त्यांचं सर्वात मोठं काम होतं आशियातील पहिली मानवी दूध बँक सुरू करणं. त्याला विरोध झाला. मानवी दूध बँक सुरू करण्याबद्दल मला वेडी म्हटलं गेलं, विशेषतः प्रशासक. जेव्हा मला कर्मचारी नेमायचे होते, मला एका प्रशासकांना सांगावं लागलं की कृष्णाला त्यांच्या आईने नाही, यशोदेने आपले दूध पाजले. अगदी थोडंसं मानवी दूधही बाळांचं आयुष्य वाचवू शकत होतं. पुढील 5 दशकात त्यांनी 2000हून अधिक लोकांना प्रशिक्षण दिलं आणि स्तनपानासाठी 3 राज्यात मोहीम सुरू केली. हॉस्पिटलमधील कामासोबतच अर्मिडा यांनी स्नेहा नावाची संस्था सुरू करून धारावीमध्ये वंचितांसाठी आरोग्य सेवा घरपोच पोहोचवली. नवजात मृत्यूदर आणखी कमी करण्यासाठी आपण आईच्या वागणुकीत बदल घडवू शकतो, जेणेकरून त्या वेळेवर रुग्णालयात येऊन आपल्या बाळांचे प्राण वाचवू शकतील. सत्याचा सामना करा, हे केल्याशिवाय उपाय सापडणार नाहीत. आव्हानांवर मात करण्यासाठी चौकटी बाहेर विचार करा. काही काळापूर्वी मी याला डोकेदुखी म्हणत असे, आता याला म्हणतात इनोव्हेशन. मीच का असं विचारू नका, वेदनेतूनच बदल घडतो. आपल्यापर्यंत पोहोचू न शकणाऱ्यांपर्यंत आपण कसं पोहोचू याचा विचार करा. डॉक्टर अर्मिडा फर्नांडेस, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमस्कारम.